तर मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। घोटी सिन्नर फाटा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। 5 ते 6 किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्यात। 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे। सलगच्या 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरती घोटीजवळ सिन्नर फाटा परिसरामध्ये वाहनांची लांबच लांब रांगा लागल्यात। 5 ते 6 किलोमीटर पर्यंतच्या या रांगा आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विकास काजळे आपल्या सोबत जोडलेत। विकास, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। किती वेळापासून ही वाहतूक कोंडी आहे? नक्कीच जगदीश, जर बघितलं तर जवळपास 3 ते 4 तासापासून ही वाहतूक कोंडी घोटी सिन्नर परिसरामध्ये आहे। घोटी मुंबई नाशिक आग्रा जो महामार्ग आहे या ठिकाणी ही वाहतूक कोंडी आहे। जवळपास 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि याच परिसरामध्ये ब्रिजचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि अनेक दिवसांपासून या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते। कोणत्याही प्रकारचे वाहतूक पोलीस या ठिकाणी आलेले नाहीयेत, त्यामुळे ही वाहतूक कोंडी आहे आणि त्यातल्या त्यात शनिवार, रविवार आणि सोमवार अशा 3 दिवसाची सलगच्या सुट्टीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि याच्यामध्ये अनेक रुग्णवाहिका देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या आहेत। परंतु कोणताही वाहतूक पोलीस कर्मचारी या ठिकाणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची आणि पर्यटकांची या ठिकाणी हाल झालेले आहेत आणि घोटीकडून नाशिकच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने 5 ते 6 किलोमीटर पर्यंत ही वाहतूक कोंडी आहे। त्यामुळे आणखी नाही 3 ते 4 तासापर्यंत ही वाहतूक कोंडी सुटणार नसल्याचं स्पष्ट होत आहे आणि आता तरी माध्यमांची दखल घेऊन तरी पोलिसांचा तिथं फौजफाटा तैनात करण्यात येणार आहेत का नाही याकडे देखील लक्ष असणार आहे। जगदीश जी, मात्र विकास, या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनाकडून काही प्रयत्न केले गेले आहेत की आतापर्यंत की नाही? जगदीश, जवळपास 3 ते 4 तास झालेला आहे या परिसरामध्ये वाहतूक कोंडी आहे, परंतु कोणताही कर्मचारी या ठिकाणी अद्यापपर्यंत हजर झालेला नाहीये आणि ती वाहतूक कोंडी जे आहेत, जे पर्यटक आहेत ते स्वतः गाड्यांमध्ये खाली उतरून ही वाहतूक कोंडी काढायचा प्रयत्न करत आहेत आणि ब्रिजचं देखील काम सुरू आहे, त्यामुळे कोणताही कर्मचारी या ठिकाणी दिसत नाहीये। जगदीश, धन्यवाद विकास दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।